तर महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र एकीकरण समितीचं आज बेळगावात महाअधिवेशन होणार असून कर्नाटक पोलिसांनी या अधिवेशनाला परवानगी नाकारली आहे। दरम्यान महाराष्ट्र एकीकरण समिती अधिवेशन घेण्यावर ठाम असून बेळगावच्या वॅक्सिन डेपो मैदानावर पोलिसांनी बंदोबस्त वाढवलाय। आज बेळगावात संचारबंदीचे आदेश देखील देण्यात आले। आपल्यावर शिवसेनेत पवार साहेब काय सांगाल, तुम्हाला का अडवलं जाते? नाही का कशासाठी भीतय कर्नाटक सरकार मराठी माणसांना? हे केंद्र सरकारची जबाबदारी आहे। लोकशाही जीवन त्या देशात नाही आहे हे ठाम होतं। वर्षानुवर्ष आमचा जो भाग आहे अतिक्रमण ज्या कर्नाटक सरकारने केले त्या भागात तुम्ही अधिवेशन घेताय। बरं, प्रत्येक नागरिकाला संविधान दिलेला अधिकार आहे लोकशाही मार्गाने त्यांची भूमिका मांडणे, त्यांचं म्हणणं ऐकून घेणे त्या सरकारची जबाबदारी आहे। हा पळपुटापणा कशाला करताय? दादागिरी कशाला करताय? पोलीस प्रशासन बोलतात दादागिरी करून एकत्र आणून काट्या लाट्या घेऊन गुन्हे दाखल करून कशासाठी? आणि आम्हाला बंदी का? आम्ही काय पाकिस्तानमध्ये चाललो नाही, आमच्या राज्यामध्ये देशामध्ये आम्ही चाललेलो आहे आणि आम्ही जाणार। मराठी बांधवांचे आम्ही कायम ठामपणे उभे आहोत। तो प्रयत्न आमचा आज नाही कायम आहे। शिवसेना प्रमुख आमचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेब कायमच मराठी माणसाच्या पाठीशी आहेत। आणि केंद्र सरकारला मी विचारतोय काय करतायत? तुमचे दोन्ही उपमुख्यमंत्री मराठीचे आहेत ना, काय करतायत? मराठी बांधवांसाठी हिंदू बांधवांसाठी मताचे राजकारणासाठी फक्त त्यांचं कौतुक करू नका। आज मराठी माणूस इथं अडचणीत आहे, तुम्ही सुद्धा तिथं येऊन त्यांना आधार देणं करणं त्यांचं काम आहे। ते कर्तव्य करत नाहीत, त्यांचं अपयश आहे। आज बेळगावच्या दिशेने शिवसैनिक किती जातील? आमच्या जवळजवळ 30 ते 40 चारचाकी गाड्या आमच्या आहेत। 150-200 आमची लोक हित आहेत आता। कॅमेरामॅन सुमित सह मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, कोल्हापूर।